नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रवीण तरडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू आणि अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता अशा तिन्ही भूमिका त्यांनी उत्तमरित्या पेलल्या आहेत. पूर्ण नाव प्रवीण विठ्ठल तरडे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कासार आंबोली या गावी झाला. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातच केले. त्यांनी पुण्याच्या नामवंत फर्ग्युसन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने कायद्याचे शिक्षणही घेतले. प्रवीण तरडे यांना लहानपणापासूनच कुस्तीची प्रचंड आवड होती. त्यांनी आखाड्यात कुस्तीचे डावपेच शिकले आहेत आणि हाच रांगडेपणा व मातीची नाळ त्यांच्या चित्रपटांमधून आणि संवादांमधून स्पष्टपणे जाणवते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक आणि इतर एकांकिका स्पर्धांमधून काम करायला सुरुवात केली. अभिनयासोबतच त्यांनी तिथेच लिहिण्यास आणि दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी मराठी टेलिव्हिजनवर लेखन केले. कुंकू आणि पिंजरा यांसारख्या अत्यंत लोकप्रिय मालिकांचे संवाद आणि पटकथा लेखन प्रवीण तरडे यांनी केले होते. या मालिकांमुळे त्यांना इंडस्ट्रीत ओळख मिळाली. प्रवीण तरडे यांनी मराठी सिनेमाला एक नवी रांगडी आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी दिशा दिली. देऊळ बंद 2015. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट. विज्ञान विरुद्ध अध्यात्म अशा विषयावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. यात त्यांनी स्वतः भैरप्पा नावाच्या स्वामी भक्ताची भूमिकाही साकारली होती. मुळशी पॅटर्न 2018. हा चित्रपट प्रवीण तरडे यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. मुळशी भागातील शेतकऱ्यांनी जमीन विकल्यानंतर त्यांच्या मुलांवर आलेली गुन्हेगारीची वेळ आणि विस्थापन यावर त्यांनी भाष्य केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन दोन्ही त्यांचेच होते. या चित्रपटाची दखल बॉलिवूडनेही घेतली आणि याचा हिंदी रिमेक अंतिमहा द फायनल ट्रूथ बनवला गेला, ज्याचे मूळ लेखक प्रवीण तरडेच आहेत. धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे 2022 आणि धर्मवीर 2 2024. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन तरडे यांनी इतिहास घडवला. चित्रपटातील संवाद आणि भव्यता लोकांना खूप आवडली. सरसेनापती हंबीरराव 2022. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावरील हा भव्य ऐतिहासिक चित्रपट तरडे यांनी लिहिला, दिग्दर्शित केला आणि त्यात स्वतः हंबीररावांची मुख्य भूमिकाही साकारली. केवळ कॅमेऱ्याच्या मागेच नाही तर कॅमेऱ्याच्या समोरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रमुख भूमिका: देऊळ बंदमधील भैरप्पा, मुळशी पॅटर्नमधील इन्स्पेक्टर आणि सरसेनापती हंबीररावमधील मुख्य भूमिका. त्यांनी रेघे फत्ते शिकस्त, पावनखिंड यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. त्यांचे चित्रपट प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भाग, शेतकरी आणि तिथल्या संस्कृतींवर आधारित असतात. लढायचं तर मर्दासारखं किंवा मुळशी पॅटर्नमधील कधीही न संपणारा राडा यांसारखे त्यांचे संवाद प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळतात. कलात्मकतेसोबतच चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसा चालवायचा हे गणित त्यांना अचूक जमते. थोडक्यात सांगायचे तर प्रवीण तरडे हे आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीतील एक असे वादळ आहेत ज्यांनी आपल्या लेखणीच्या आणि दिग्दर्शनाच्या जोरावर प्रादेशिक सिनेमाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.